रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला बंद गळ्यावर आपण कशा पद्धतीने डिझाइन करू शकतो हेच मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला डिझाइन कळणार आहे। तर मी इथे बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे। 11 इंच मी उंचीला गळ्याची उंची घेतलेली आहे, 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे। आपण आता असा काटकोन करणार। इथे आपण 3.5 इंच 3 इंचावर पॉइंट दिलेला आहे, 1 इंच आतमध्ये घेतलेला आहे। आता आपण इथं खूप सुंदर असा मटक्याचा शेप देणार आहेत। तर मैत्रिणींनो, आतापर्यंत तर आपण ओपन गळ्यावर मटका गळा बघितलेला आहे, पण आज मी तुम्हाला बंद गळ्यामध्ये मटका गळा आपण कशा पद्धतीने बनवू शकतो आणि तो प्रॉपर मटका शेपच आपल्याला दिसायला हवा असं आपल्याला कशा पद्धतीने शिवता येईल, तर तेच मी तुम्हाला इथं सविस्तर दाखवणार आहे। आता हा जो काही गळा आहे तो मी मार्किंग करून घेतला। दुसऱ्या बाजूला देखील मी सेम टू सेम तसंच आतील जो आकार आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे। आता आपण बाहेरचा जो आकार आहे तो कट करणार। बघू शकता, एकदम मस्त असा मटक्याचा शेप मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे। आता बघा, आपल्याला एक्स्ट्राचं कापड लावायची गरज नाहीये। तर मी चेक करते मेन कापडमधून आपलं कॅनव्हास दिसतंय का, तर काही एवढं दिसत नाहीये। आणि हे जे ब्लाउज आहे ते माझंच आहे, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या ब्लाउजवर डिझाइन तुम्हाला आज इथं दाखवणार आहे। तर बघा, आपल्याला गळ्याला पट्टी किंवा वेगळा कापड लावण्याची गरज नाही। जे अस्तर आहे आपलं त्यावरच आपण हा ठसा चिपकवून घेणार। तर मी ठसा ॲडजस्ट करत असताना मला थोडा गळा मोठा वाटला, तर मी थोडा कमी करून घेतला। तर मी बघा वरच्या दिशेने गळा कमी केला, म्हणजे टोटल आता गळा उंचीला आहे 10 इंच। तर बघा, आता आपण हे चिपकवून घेतलेलं आहे। चिपकवल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, कॅनव्हासला एकदम काठावरून आपण टिप टाकून घेतोय, की जेणेकरून आपण ब्लाउज या वेळेस वापरायला घेऊ किंवा त्याला कधीतरी आपण धुणार तर वॉश केल्यानंतर तो कॅनव्हास पडायला नको आतमध्ये, म्हणून त्याला आपल्याला स्टिचिंग करायची असते। आता बघा, ब्लाउज पीसचा कापड शिदा आहे। शिद्या कापडावर आपण हा जो काही अस्तर आहे तो अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायचा आहे आणि बरोबर अशी सुरुवात करायची आहे।
तर इथं आता आपलं संपूर्ण बॅक पार्ट आपण तयार केलेला आहे। हा जो काही आपला ठसा निघालेला होता त्यावरच मी बघा अंदाजाने 1.5 इंच रुंदीला अशी पट्टी घेतलेली आहे। तर आपण याला काय करणार, जो आपला ब्लाउज पीसचा कापड आहे त्यावर आपण याला ठेवत एकदम मस्त अशी फोल्ड करून पट्टी तयार करून घेणार आहेत। तर डिझाइन अजून आपली पूर्ण झालेली नाहीये, खूप सुंदर असं डिझाइन मी तुम्हाला इथे दाखवते। तर ब्लाउज पीसचा जो शिधा कापड आहे त्यावर आपण हा जो कापड आहे तो ठेवला, परत आपण त्याला फोल्ड करत आता अशा पद्धतीने आपण इथे एक दाबटीप टाकणार। तर दाबटीप बघा मी काय केलेलं आहे, वरती जो आहे माझा धागा मी चेंज केलेला आहे, म्हणजे गोल्डन लावलेला आहे। तर आपण अशा पद्धतीने त्याला उलट बाजूने टिप टाकून घेतली। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण पार्ट असं फोल्ड करणार, म्हणजे आपल्याला तयार ही जी पट्टी आहे ती बरोबर अर्धा ते पाऊण इंच तयार करायची आहे। आता आपली ही पट्टी तयार झाली। आपण इथं बघा जो काही आपला ब्लाउज पीसचा कापड होता मी त्याचे असे पीसेस कट केले। 3.5 बाय 3.5 चे मी स्क्वेअर इथं कट करणार आहे। ठीक आहे, 3.5 बाय 3.5 चे चौकोन आपल्याला कट करायचे आहेत। 5 इंचाचे मी हे बन कट केलेले आहेत, 5 बन घेतलेले आहेत। तर या बन मध्ये बघा आपण अशा पद्धतीने चौकोनचा ट्रायंगल करत असे लटकन जे असतात आपले ते आपण बनवून घेणार आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने 5ही बन आपल्याला सेम पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। बघा 5ही बन आपले तयार झाले। आता आपण त्यांना सारखं करत वरून अजून आपण परत अर्धा इंच कट करून घेतलं, म्हणजे जेणेकरून त्यांचे जे माप आहे ते सारखं झालेलं आहे। आता ह्या पट्टीवर आपण सेंटरला एक पॉइंट लावला आणि परत 1-1 इंचावर आपण पॉइंट लावले, म्हणजे असे आपण 5 पॉइंट लावलेले आहेत। ही पट्टी आपल्याला इथं सेट करून बघायची आहे, बरोबर आपले पॉइंट येत आहेत का असं मी चेक केलं आणि परत हे संपूर्ण आपण जे लटकन आहेत बनवलेले ते आपण इथं लावून घेणार आहेत। तर एकदम युनिक आणि खूप सुंदर अशी डिझाइन मी तुम्हाला आज इथं दाखवते। आता ही आपले लटकन लावून झाले, त्यानंतर आपण इथं लेस देखील लावून घेणार। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसेच चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे ब्लाउज मी माझ्यासाठी हरतालिकेसाठी बनवून घेतलेला आहे। याचे संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओवर। धन्यवाद।